सगळे त्याच्याने ग्रस्त झालेले आहे. हाऊ टू रिलीज, हाऊ टू न्यूट्रलाइज, हाऊ टू डिसॉल्व किंवा हाऊ टू बॅलन्स स्ट्रेस ते बघणार आहोत. सो नंबर 1 नेचर, नंबर 2 तुम्ही लिहून घ्या, मी एक्सप्लेन करणार आहे. नंबर 2 योगा, नंबर 3 म्युझिक, नेक्स्ट therapy, 5 spa, then exercise, and last one is hobby. So लिहून घ्या, आपण एक्सप्लेन करूया. सो स्ट्रेस जर रिलीज करायचा असेल तर ह्या 5 गोष्टींचा, राईट, 5 आहे असतं 7 या 7ही गोष्टींचा वापर करून 1000% तुम्ही तुमचा स्ट्रेस रिलीज करू शकता. आता जे सर आले होते, जे तुमच्याशी बोलत होते, मला म्हणजे सर कंटिन्यू करा. ते कोण होते? काहीतरी नाव असेल हा, बरोबर ना? ठीक आहे. तर ह्या सरांचं त्यांनी माझ्याशी काही गोष्टी शेअर केल्या, मी ते तुमच्याशी शेअर करतो. ते कसं रिलीज करतात त्यांचा स्ट्रेस, बाकी त्यांना एकच सुट्टी मिळते. कधी मिळत असेल? संडेला. ठीक आहे. संडेला सुट्टी मिळाल्यानंतर ते लिटरली नेचर म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जातात. जांभळं, बोरं, कैऱ्या, आंबे जे काय असेल, राईट, किंवा वॉटरफॉल आहे, नदी आहे, हा झाला स्ट्रेस रिलीज करण्याचा सगळ्यात बेस्ट बेहतरीन उपाय. याच्याशिवाय दुसरा काही उपाय नाही. तुम्ही जर या ठिकाणी गेला नाही आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर टेम्पररी गोळ्या औषध दिली, परत जैसे ते वेळ गेला, पैसा गेला, हाताची काही झालं नाही. त्यामुळे नेचरच्या सानिध्यात जा राहा. आता तुम्ही बघताय मोस्ट ऑफ द इंडस्ट्रियलिस्ट सायकलवर फिरतात सॅटर्डे संडेला. हा काय प्रकार आहे? ते काही पागल आहे काय? पूर्वी आपण सायकल म्हटलं तर कसं तरी म्हटलं मी मर्सिडीज मध्ये फिरायला पाहिजे असं असं. आज ते लोक सायकलवर लिटरली सातपूरून त्र्यंबकला जातात आणि कुठे कुठे जातात त्यांना, राईट. हे कशामुळे की त्यांना कामाचा व्याप, कामाचा ताप आणि त्याला त्यांनी स्ट्रेस मध्ये निर्माण केलं की आपोआप झालेला आहे. त्याला रिलीज करण्यासाठी ते मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून नेचरच्या सानिध्यात जातात. असं तुम्हालाही जावं लागेल. तुम्ही मला की सर सुट्टी मिळत नाही तरी तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. त्याच्यासाठी कोणी सुट्टी देणार नाही. ठीक आहे. सो हाऊ टू ऍडजस्ट हा तुमचा लुकआउट आहे. नंबर 2 योगा. आय थिंक सो योगाचे सेशन होता ना तुमचे? ठीक आहे. आता लगेच मी म्हटलं की आपल्याला योगा करायचा आहे, काही नाही इकडे तिकडे करतात, तर कसं करा? बेसिक रूल काय करा? डीप श्वास घ्या. ठीक आहे, सगळ्यांनी घ्या. सगळं सोडून द्या 2 मिनिटं. एकदम डीप घ्या, डोळे बंद करा, मस्त डीप श्वास घ्या आणि एकदम हळू 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 रिलीज करा. प्लीज डोळे झाका. डोळे नाही झाकलं तरी चालतं, पण आपले एक प्रॉब्लेम काय असतो, डोळे उघडे ठेवले की इकडे बघ तिकडे बघ. सो क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ and release through one nostril. नाकपुडीने हळू रिलीज करा. हीच गोष्ट सेकंड नॉस्ट्रिल किंवा सेकंड नाकपुडीने करा. हा योगा किंवा ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही तुमच्या बॉडीवर 100% कंट्रोल करते. ठीक आहे. सो गुड ऍक्टिव्हिटी. थँक्यू व्हेरी मच. सो योगा करणं गरजेचं आहे. आफ्टर दॅट म्युझिक. सो म्युझिक शी रिलेटेड काय करता तुम्ही? मोस्ट ऑफ द लोक करत असतील. काय काय करतात सांगा मला, आपण थोडंसं बोलूया, इंटरॅक्शन करूया. काय काय करतात? हा आणखी कोणी वेगळं नाही गाणे ऐकण्याव्यतिरिक्त? आणखी कोणी काही वेगळं आहे असेल तर पटकन रेस होईल की वेगळं फिल्म बघणे, गाणे ऐकणे? आणखी कोणी बोला. याच्या व्यतिरिक्त सर जे यहाँ पे जो इसके अलावा है जो म्यूजिक में करते हैं, ओके डांस, ओके तो पण स्ट्रेस रिलीज करायचं एक माध्यम. ओके पेटी वाजवणे, सितार वाजवणे, गिटार वाजवणे, फ्लूट वाजवणे, माउथ ऑर्गन वाजवणे, याच्या व्यतिरिक्त काही आहे? ठीक आहे. आणखी कोण म्हणत होते आपल्या इथे? हे सर होते ना गाणे म्हणणारे म्हणत होते. सर एक छानसं स्टांजा म्हणा.
जग घूमिया तारे जैसा जग घूमिया तारे जैसा न कोई जग घूमिया तारे जैसा न कोई जग घूमिया तारे जैसा न कोई थँक्यू संदीप, थँक्यू व्हेरी मच. कोणी टाळ्या त्याला एवढं मस्त गाणं म्हटलं त्यांनी. ठीक आहे, म्हणजे दोन गोष्टी त्यांच्या बघायला मिळाल्या. एक, ही डोंट हॅव अ फिअर. त्यांच्याकडे भीती नव्हती. पहिलं वाटलं, नंतर रिलीज झाले, बरोबर ना. पहिले 2 सेकंद वाटलं, आता दिलंच आहे, चला करा परफॉर्म. अब जागे लढके आले. बस हा झाला इनिशिएटिव्ह, हा झाला तुमच्यातला कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रकार. निगेटिव्ह वाले कोण होते त्यांच्यासाठी लक्षात ठेवा. असं सांगितलं ना, त्याला म्हणतात चान्स मिळाला तो डान्स करणे, चान्स पे डान्स, राईट. चान्स पे डान्स अर्थ जी एखादी संधी मिळाली ती कधीच घालवायची नाही. ठीक आहे, त्यांनी गाणं म्हणून दाखवलं. त्यांना आता असं फील झालं की आय कॅन परफॉर्म अ सॉन्ग इन एनी फंक्शन. त्यांना असं फील झालं की कुठेही सांगितलं मी गाणं नक्कीच म्हणू शकेल, असं त्यांना सेल्फ फीलिंग झालं. ती म्हणजे त्यांचा असणारा आत्मविश्वास वाढला आणि स्ट्रेस निघून गेला. त्या गोष्टीची भीती होती. आज त्यांना गाण्याबद्दल सांगितलं तर त्याचा स्ट्रेस कधीच जाणार नाही, पण डान्सचं लागे सांगितलं डान्स करायला थोडा स्ट्रेस राहील, कारण की अजून केलं नाही त्यांनी डान्स मलाही माहिती नाही, राईट. तेव्हा हसताय म्हणजे बघा, आपण एखाद्या गोष्टीला चिटकवतो स्ट्रेस, तो आपण चिटकवतो. स्ट्रेस येत नाही की बाबा याला मी स्ट्रेस मला म्हणून, ते आपण ठरवतो. ओके, सो म्युझिक आहे, म्युझिक मध्ये गाणं ऐकणं आहे, गाणं म्हणणं आहे, डान्स पण आहे. आफ्टर दॅट थेरपी. थेरपी मध्ये काय म्हटलेलं आहे आपण? मसाज वन्स इन वीक, राईट. तुमच्या बॉडीची मसाज ही करणं खरंच गरजेचं आहे आठवड्यातून एकदा. ते जर केली तर स्ट्रेस होईल, स्ट्रेस जो आहे तो रिलीज होईल आणि कंपल्सरी आहे, करायलाच पाहिजे. हे तुम्हाला न होणाऱ्या डिसीजवर किंवा तुम्हाला एखादा डिसीज होऊ नये म्हणजे 6 का 5 गोष्टी होत्या, स्टमक, ब्रेन, लंग्स, याच्यावर अटॅक होऊ नये म्हणून हा उपाय आहे. हा उपाय तुम्ही आजमावा. 100 ने 1000% तुमचा स्ट्रेस रिलीजच होईल. इट मस्ट, राईट. आफ्टर दॅट स्पा. स्पा 1 इन अ मंथ. त्याच्यासाठी म्हटलं की थोडा खर्चिक असेल, त्याच्यामध्ये भरपूर तेल वापरणार, हे वापरणार, ते वापरणार. एक मोड नाही आणि एवढा वेळ असणं शक्य नाही, तर तो ऍटलीस्ट मंथली, महिन्यातून एकदा तुम्ही स्पाला जावं. ठीक आहे. अँड सेकंड लास्ट एक्सरसाइज. एक्सरसाइज सगळेच करतात, व्यायाम सगळेच करतात, जिमला जातात, ग्राउंडवर एक्सरसाइज करू शकतो. हा झाला तुमचा स्ट्रेस रिलीज करण्याचा मार्ग किंवा उपाय. अँड द लास्ट वन इज हॉबी. ठीक आहे. सो आता असं कोण आहे की ज्याची काहीतरी वेगळी हॉबी असते, त्याला वाटतं आणि त्यांनी सांगावं. सर तुमची हॉबी काय? नवीन रिलीज झालेला पिक्चर पाहणे. ओके, असं काहीतरी वेगळी हॉबी आहे का जी खरंच आता सगळ्याच हॉब्याच असतं असं मी म्हणत नाही, पण आपण आजपर्यंत पिक्चर बघणे हे कर असं काहीतरी या जबरदस्त आहे, तो अलगही आहे. म्हणजे वाटलं पाहिजे की आपल्याला पण हॉबी कोण आहे, तुम्ही सांगताय. नवीन काहीतरी असेल तर सांगा हॉबी. स्पोर्ट्स मध्ये याच्या व्यतिरिक्त कोणी आहे? याच्या व्यतिरिक्त स्पोर्ट्स व्यतिरिक्त हा सर ग्रेट. कोण बोलतोय? स्ट्रेस रिलीज करण्यासाठी आपण हॉबी म्हटलंय आणि हॉबीमध्ये मला वेगळी हॉबी पाहिजे, लोकांना मदत करणे. ग्रेट. याच्या व्यतिरिक्त गुड गुड. आणखी कोण काय सांगताय हॉबी मध्ये? बदला घेणे. म्हणजे ही पण हॉबी असू शकते. मी बोललो तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे. आय वॉन्ट समथिंग डिफरंट आणि अल्टिमेट आय गॉट दॅट. आता ती त्याची हॉबी बघा, त्याला आपण रूपांतर करू की बदला घ्यायला पाहिजे सांगू. ऍटलीस्ट त्याची हॉबी त्यांनी ऑनेस्टली सांगितली. असं काही आहे का कोणाचं? आहे कोणी? हा बोला. फर्निचर मध्ये कलाम सर करते. या बात. ही गोष्ट मी नव्याने ऐकली, मला अजिबात माहित नव्हती. म्हणजे चांगली गोष्ट. आपण लहानपणी ऐकायचो, आपल्याकडे दिसते प्रत्येकाकडे असायची, पण त्या मीडियामुळे सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे आपण त्या गोष्टी करत नाही. कोणी काय सांगताय? एक राज सर त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक माणसाचा अभ्यास करणे आणि भविष्यामध्ये हा व्यक्तीचा आपल्यासाठी सदुपयोग कसा होऊ शकेल त्याचा पण मदत करते त्याला, नाही ना, त्याच्याशी तो मदत नाही करणार, पण ती चांगली गोष्ट आहे. असं काय आणखी आहे वेगळी हॉबी? हा सर आहे कोणी वेगळी हॉबी? ओके आहे. देऊ
रक्तदान करते 3 महिन्याला. ही पण एक गोष्ट चांगली आहे. रक्तदान करणं ही एक हॉबी आहे. ठीक आहे, म्हणजे मोस्ट ऑफ द वेगवेगळ्या हॉबी आहे त्याच्यामध्ये एक बदलाची हॉबी खूप भारी होती. बदला हॉबी बदला हॉबी एखादी जर आपल्याला छेडलं तर आपण त्याला छेडायलाच पाहिजे ना, त्याच वेळेस आपला स्ट्रेस कमी होईल. आपल्याला त्रास दिला तर मी त्याला त्रास देऊनच माझा स्ट्रेस रिलीज करेल, ही गोष्ट टोटली विपरीत आहे. असं करायला नाहीच पाहिजे. त्याच्याने जास्त त्रास त्यांचा मानसिक होणार आहे, त्यांचा स्ट्रेस ते जे 5 ऑर्गन आहे त्याच्या पुढे जे अटॅक होणार आहे. लक्षात ठेवा, मी त्यांचं उदाहरण देतो, अजिबात नाही करायचं. तुम्ही अशा वेळेला काय करायचं, तुम्हाला वाटतं ना बदला घ्यायचा आहे, आता सांगितलं ना, डीप मध्ये नेचरकडे जा, डान्स केला, छान जगाची हिरोईन आवडते तिचे पिक्चर बघा, आणखी काय करा ते करा, पण तो बदला इकडे नका करू. कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती काय, त्याच्याने तुम्हाला सडनली पाणी काय ठेवू शकतो. पाणी काय तुम्ही जितके छान असताय ना, म्हणजे असं व्हायचं पण होणार नाही, पण जितके छान असताना तितकं तो अटॅक असतो की समोर हसमुख होता, अलगद असं करायचं काय झालं होतं. राईट, हा गोष्ट आता तुम्ही मनात ती गोष्ट शेअर केली तर तीच मी तुम्हाला आज सल्ला म्हणून सांगतो, अजिबात काय बदला बिदला घेऊ नका. येस, हा बघा कोण काही सांगताय ओके टाइम नहीं चला है, टाइम अभी बाकी है. ये देखो स्ट्रेस मैनेज करण्यासाठी काय म्हटलं, योगा आहे, ओके म्हणजे आपण स्ट्रेस मॅनेजमेंटचं लेक्चर घेतलं आणि स्ट्रेस वाढवलं असं म्हणताय. आपण रिलीज करू डोंट वरी. योगा बद्दल बोललो आपण, योगा केलेला पण, राईट. एक मिनिट, तुमच्यासाठी असणारी गोष्ट एवढं फक्त वाचा सगळ्या लाईन्स. वरती हेडिंगला एक गोष्ट टाकलेली आहे, बघा काय टाकलेली आहे, पोलीस डिपार्टमेंट असं टाकलेलं आहे. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे प्रत्येकाने ती गोष्ट वाचा, कारण की तुमच्या लाईफ मध्ये असणारा स्ट्रेस, डिपार्टमेंटच्या कामामध्ये असणारा स्ट्रेस हा सिव्हिलियन पेक्षा थोडा वेगळा आहे. अचानक एखादी हत्या झालेली बघणं, अचानक कोणतरी फाशी घेतलेली बघणं, अचानक कोण खराब बघणं, त्याच्याने तुम्हाला कसं तरी होणं, चिडचिड होणं, राग येणं, त्यामुळे स्ट्रेस येऊ शकतो. त्या गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये रेग्युलर आहे, जनरल आहे. त्यामुळे याच्यावर मात करून तुम्ही स्ट्रेस रिलीज करा, न्यूट्रलाइज करा, म्हणून मी ते एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला वाचण्यासाठी. ओके, सो ऍक्च्युअली मी किती बसून बसला काहीतरी ब्रेक बी असेल, मला माहिती आहे माझ्याकडे टाइम टेबल आहे. आणि तुमच्या माहितीसाठी मी सिन्स लास्ट 3 इयर्स पासून अकॅडमीला ट्रेनिंग देतोय. मी रिसेंटली लेडी कॉन्स्टेबल 250 लेडी कॉन्स्टेबलला नाशिक डिस्ट्रिक्टच्या जे ग्रामीणच्या लेडी होत्या त्यांना 3 आठवड्याचं ट्रेनिंग मी कंडक्ट केलं. सकाळी 10 ते सायंकाळी 7:30 ते 7 वाजेपर्यंत बसायचे, 1 आवर फक्त लंचला होता. आपल्याला उद्या नाही, आपल्याला वेगवेगळ्या प्रॅक्टिससाठी कोण काय बोलताय, उद्या कंटिन्यू नाही करायचं आहे, आपल्याला स्ट्रेस रिलीज कसा करायचा त्याच्यावर बोलायचं. ठीक आहे, एनिवे क्लिअर झालं. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा, काय दिलं तेवढं बघा. शेवटचे 2-3 स्लाइड आहे, त्याच्यानंतर मी तुमचा स्ट्रेस रिलीज करणार आणि मगच गेन होणार. काय होणार, कंट्रोल ऑल हिट ऑपरेटिंगचं जे काम करतात, कंट्रोल ऑल हिट ऍट ए टाइम प्रेस केल्यानंतर काय होतं, फाईल ही परमनंटली डिलीट होते. तर तुम्ही या तिन्ही कीचा वापर लाईफ मध्ये करा आणि तो स्ट्रेस परमनंटली रिलीज करा. त्यांनी काय सांगितलंय, कंट्रोल युअरसेल्फ, कंट्रोल कीचा वापर करून कंट्रोल युअरसेल्फ, लुक फॉर अल्टरनेटिव्ह सोल्युशन. तुम्हाला एखाद्या गोष्टीमुळे स्ट्रेस येत असेल तर त्याला अल्टरनेटिव्ह सोल्युशन शोधा, त्याला पर्यायी काहीतरी उत्तर शोधा, पर्यायी उपाय शोधा. ते तुम्ही शोधणार आहे, कोणी सांगणार नाहीये. नंबर 3, डिलीट द सिच्युएशन व्हिच गिव्स यू वर्क. जी गोष्ट तुम्हाला जास्त टेन्शन देते ती रिलीज करा, म्हणजे त्यांनी दिलेलं आहे की ती तुम्हाला डिलीट करायची आहे. ओके, सो स्ट्रेस इज चॉईस. स्ट्रेसला तुम्ही तुमची चॉईस आहे की तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घेता का निगेटिव्हली घेता. ओके, आणि जर तसं घेतलं तर ते तुमच्यावर डिपेंड राहील. त्यामुळे याच्या आधी कधीच किंवा याच्या नंतरही इन फ्युचर स्ट्रेस आला तर काय करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे 5 गोष्टी नक्की करा. ठीक आहे, काय काय स्ट्रेस कमी होतं. पिक्चर चित्र ठेवलं स्ट्रेस कमी होतं.
स्वतःला आणखी स्पेस कोणी काही लोक एक दुसऱ्याला कम्पेअर करतात की हा माझ्यापेक्षा जास्त चांगला आहे किंवा याला माझा सिनियर जास्त लक्ष देतो किंवा आपला त्या गोष्टी तर त्यावेळेला आपण स्वतःला कधीच कोणाबरोबर कम्पेअर नाहीच करायला पाहिजे कारण की तुमच्यासारखी युनिक तुम्हीच असतात फक्त आपण ती एक्सेप्ट करत नाही आपल्याला ते कळत आता सगळ्यांनी वाहवा केली त्यांनी गाणं म्हटलं म्हणून ते पण युनिकच आहे तुम्ही सगळ्यांनी त्याला साथ दिली तुम्ही पण युनिक आहे कोणी असं रिजिड बसतो होतं का गाणं म्हणून काय म्हणून तुम्ही वाटतं ना वाहवा करायला लागले तुम्ही हे तुमच्यातलं युनिकनेस आहे त्यामुळे कधीच कम्पेअर करायचं नाही आणि लास्ट ठीक आहे सो स्ट्रेस म्हणजे काय ज्या वेळेला प्रेशर सगळ्यात जास्त असतं आणि रिसोर्सेस कमी असतात फर्स्ट थिंग सेकंड थिंग प्रेशर म्हणजे काय प्रेशर निर्माण करण्यासाठी आपली बॉडी आपली मेंटॅलिटी आपले विचार कारणीभूत असतात त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करायचा आहे त्याला निगेटिव्हली थिंक न करता पॉझिटिव्हली थिंक करायचं आहे आणि परत बदला घ्यायचा नाही आहे बदला कधीच घ्यायचा नाही आहे ओके सो 2 मिनिटं झालंय 2 मिनिटं तुम्हाला थोडं एंटरटेन करायचं काय करूया ना असं काय करताय तुम्हाला एंटरटेन नाही केलं तर कसं होईल एकच मिनिट इसमें जिंदगी बिता दो पल जो ये जाने वाला है